शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचा जावो हीच देवाजवळ प्रार्थना. गेले 8 ते 9 दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण आमच्या कुटुंबात एक दुःखाची घटना घडली. म्हणूनच आम्ही गावी गेलो होतो. मग काही व्हिडिओ पाठवलेच नाही. तर आजपासून मी नेहमी ब्लॉग पाठवेन. तर आता आम्ही 11 वाजता आलो आहोत घरी. तर थोडंसं म्हणजे चेंज वगैरे केलं आणि आवरायचं बाकीच आहे. अजून भांडी पडली आहे, सर्वच कामं राहिली आहेत. फक्त थोडासा नाश्ता करून घेतला, मग त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. चहा वगैरे तर आम्ही काही घेतच नाही, पण आता आलो मग थोडंसं पाणी वगैरे घेतलं, कपडे वगैरे चेंज केलं. तर म्हटलं व्हिडिओ करूयात आणि मग भांडी वगैरे हे सर्वच कामं पडली आहेत. तर मग आधी भांडी घासून घेते. तसंही मला म्हणजे बॅग ना आमचा ट्रेनमध्ये असा तुटला आहे थोडासा, तर तो बॅगसुद्धा खाली घेऊन जायचा आहे. तर इथे थोडासा हा बॅग असा म्हणजे ट्रेनमध्ये गर्दी खूप होतं, आमचं अचानक जाणं झालं ना, तर थोडंसं इथे उसवलेलं आहे. हाही म्हटलं बाहेर जाऊन तिथे मोची बसतात ना, त्यांच्याकडून असं शिवून घेते म्हटलं. चांगलाच बॅग आहे नवीनच. तर मग ते थोडंसं झालं की मग ते जास्तच फाटत जाईल. त्यासाठी म्हटलं मग पहिला हे काम करून येतो. बॅगही शिवली जाईल म्हटलं आणि दुकानातून थोडासा किराणा आणायचा आहे, तोही आणला जाईल. तर त्यासाठी मग गाऊन चेंज करून साडी नेसून घेते. लांब आहे थोडंसं. त्याआधी डोक्याला तेल लावून अशी वेणी बांधून घेते. घरी असल्यावर ना मी असं डोक्याला तेल लावून आंबोळा बांधते, वरती पॅक किंवा अशी वेणी बांधून घेते. तर आता खोबऱ्याचं तेल लावून वेणी टाकून घेते. अजून थोडासा स्वयंपाक करायचा आहे मला आणि घरातील अजून लादी भांडी वगैरे राहिले तेही आवरले जातील म्हटलं. तर आता वेणी बांधून घेते आधी. घरी असले ना मी तर केसांना तेल लावून पॅक अशी वेणी बांधून घेते. मग म्हटलं खाली पण जायचं आहे दुकानाकडे. दुकानातून आम्ही गावी गेलो तर थोडाफार किराणाही संपला आहे, तर म्हटलं मग दुकानातून थोडासा तेल वगैरे किराणा वगैरे घेऊन येते. आणि आज मंगळवार आहे तर मग संध्याकाळी भाज्याही आणल्या जातील. तर आता ती बॅग पण शिवायची होती. खाली चांभार काका बसतात दुकानाकडे, मग तिथूनच बॅग वगैरे शिवून आणते. दुकानातही जायचं होतं, मग साडी चेंज करून घेतली. तर चला मग बॅग जर ठेवून दिली तर मग राहिलं तर राहिलंच म्हटलं. म्हणून बॅग पण शिवून आणते आणि तिकडनं दुकानातून थोडाफार सामानही घेऊन येते आणि संध्याकाळी मग भाज्या आणल्या जातील. तर आता आधी चांभार काकाकडे ही बॅग टाकून देते शिवायला. जास्त तर काही एवढा बॅग फाटला नाही आहे. थोडंसं जिथे आपण धरतो तिथेच थोडंसं उसवलं आहे. पण राहिलं तर मग राहूनच जातो आणि थोडंसं असलं की मग ते जास्त लांबतच जातं. थोडासा खेचला गेला आहे. तर घरी काही तो व्यवस्थित शिवता येणार नाही, म्हणून म्हटलं इकडे चांभार काका बसतात तिकडेच घेऊन जाते. तर आता रस्त्याने इथे दुकानांकडेच थोडंसं लांब जावं लागतं, म्हणून चेंज वगैरे करून घेतलं. आणि इकडे हे मोची काका बसलेले आहेत, चांभार काका बॅग शिवणारे. चप्पल शिवतात, बॅग शिवतात. इथेच मग हे बॅग मी शिवायला टाकून दिली. आणि आता दुकानातून त्यांना सांगितलं की तुम्ही शिवा काका, तोपर्यंत मी इथून दुकानातून थोडासा किराणा घेऊन येते. इथून किराणा दुकान थोडंसं जवळच आहे. तेही दाखवलं असतं पण व्हिडिओ थोडासा लांब होईल, म्हणून पटकन असं एडिट केलं आणि व्हिडिओ पाठवला. कारण खूप दिवस झाले व्हिडिओ आलाच नव्हता. त्यासाठी मग पटकनच एडिट केलं माझ्या मुलानी. जमेल तसं मग पटापट जे घेता आलं तेच घेतलं मी. तर इथे हे काकांनी बॅग चांगला शिवून दिला, व्यवस्थित असा करून दिला. आणि त्यानंतर या बॅगेतच मी किराणा सामान वगैरे टाकून घेतला आणि घरी आली. आता घरी म्हटलं सर्वात आधी भांडी वगैरे पडलेली आहेत, ती भांडी धुवून घेते. सर्व कामं मग आटोपली की मग नंतर स्वयंपाक बनवते. म्हटलं थोडासा आम्ही नाश्ता केला होता, तरी 11 सव्वा 11 वाजेपर्यंत घरी आलो होतो. मग हे सगळं आटपत 12 वाजले आणि दुकानातून येईस्तोवर मग 1:30-2 होत आले. आता 2 वाजून गेले. तर आता भांडी वगैरे सर्व आटपून घेते. त्यानंतर अजून लादी पुसायची राहिली आहे. किचन ओटा वगैरे सर्व साफ करायचं राहिलं आहे, तर सर्व भांडी धुवून घेतली. त्यानंतर गॅसची शेगडी वगैरे सर्व साफसफाई करून घेतली आणि आता लादी पुसून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे दुपारचं थोडंच जेवण बनवायचं आहे. एक 2-3 भाकरी बनवेल आणि भेंडींची सुकी भाजीच बनवायची आहे. तर म्हटलं हे सर्व आटोपल्यावर मगच जेवण बनवेल आणि मग तेव्हाच भांडी धुतली जातात. तर आता बरोबर इथे 2 वाजून गेले
थोडा नाश्ता केला होता म्हणून काही वाटत नाही आणि कामं आटोपल्यावरच जेवायला पण मग थोडंसं बरं वाटतं म्हटलं. नाहीतर मग पसारा असला की ते जेवणही जात नाही आणि कामंही पडून राहतात तर योग्यही वाटत नाही. म्हणून आधी बाहेरची कामं केली, मग नंतर घरातलं सर्व आटपून घेतलं आणि आता लादी पुसून झाली, गॅस ओटा वगैरे सगळं साफ करून झालं आणि मी साडी वगैरे काही चेंज केली नाही. म्हटलं त्याच्यात वेळात जाईल, काही अर्थ नाही. मग तिथून आल्यावर पटापट तसंच कामाला सुरुवात केली. भांडी, लादी वगैरे सगळं साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. अगदी सोपी अशी साधी सोपी अशीच भेंडीची भाजी बनवते आहे. तर तेलात लसूण टाकून घेतले. लसणाचे बारीक असे काप करून घेतले होते. लसूण लालसर करून घेतला आणि मग नंतर मिरची टाकली. लसूण मिरचीतच भेंडीची भाजी बनवते. इथे कांद्याची लसूणची पात होती माझ्याकडे थोडीशी, तर तीही कापून टाकून दिली आणि परतवून घेतलं की मग नंतर चिरलेली भेंडी टाकून देते. भेंडी अशी धुवून मी आधीच निथळून ठेवली होती आणि चांगली पुसून घेतली. थोडंसं पंख्याखाली ठेवली होती म्हणजे जास्त वेळही मग पुसावं लागत नाही किंवा कोरडी करावं लागत नाही. थोडीशी पुसून पंख्याखाली ठेवली आणि बारीक चिरून घेतली. हे पहा. आता चांगली मोठ्या आचेवर 2-3 मिनटं परतवून घेतली की मग तारही तुटत नाही, चिकट होत नाही भेंडी. सुरुवातीला असं मोठी आच करायची आणि मोठ्या आचेवरच लसूण मिरची चांगली भेंडी परतवून घेतली. संध्याकाळी बाजार आहे, मग त्याआधीच म्हटलं लवकरही स्वयंपाक करावा लागेल. आता थोडंसं भेंडीची भाजी आणि भाकरीच बनवते म्हटलं, कारण भूकही लागली होती. काही जास्त थोडासाच नाश्ता केला होता. तर आता बरोबर 2:30 ते 2:45 होते. आज उशीरच झाला, तिकडनं उशिरा आलो 11, 11:15 वाजेपर्यंत. मग हे कामं करत करत इतका वेळ होऊन गेला. तर आज मंगळवार आणि बुधवारचा व्लॉग तुम्हाला येतो आहे, नंतर गुरुवारचा येईल. तर आता भेंडीची भाजी दुसऱ्या बर्नरवर टाकली आणि इकडे भाकरी बनवून घेते. तर इथे मी 2 ते 3 अशा ज्वारीच्याच भाकरी बनवणार आहे. उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात म्हटलं ज्वारीची भाकरी चांगली लागते. बाजरीची भाकरी बनवण्यापेक्षा मी इथे दुकानातूनच 2 किलो ज्वारी आणली होती. तीच गिरणीत टाकूनही आली होती आणि ते पीठ होतंच माझ्याकडे ज्वारीचं, तर मग भाकरी बनवून घेते म्हटलं 2-3. ज्वारीची भाकरी कधी-कधी बनवता येत नाही किंवा चिरा जातात. तर काय करायचं तेव्हा ना, गरम पाणी करायचं, गरम पाण्याची उनी घ्यायची आणि मग नंतर भाकरी थापायची. पण हे ज्वारीचं पीठ चांगलं आहे, पटकन भाकरी थापली जाते. एखाद वेळेस ते जुनं झालं ना, तर भाकरीच बनत नाही. मग तेव्हा गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात मिक्स करून घ्यायचं पीठ. खूप मस्त भाकरी होतात मग. तर इथे भाकरी थापून घेते. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो मंगळवारी ना, तर खूप छान बाजार भरतो. म्हणजे भाज्या सर्व स्वस्त मिळतात. इथून रोज-रोज आणण्यापेक्षा ना, एक 4-5 दिवसाचा किंवा 3-4 दिवसाचा भाजीपाला आणला ना, तरी पुरेसा होतो आणि बऱ्यापैकी असा स्वस्त भाजीपाला असतो. कांदे, लसूण, बटाटे, टोमॅटो वगैरे स्वस्तच असतात. म्हणजे कांदे वगैरे घ्यायला बाजारातूनच परवडतात. तर अगदी मी पातळ अशी भाकरी थापली. जास्त जाडही भाकरी थापली ना, मग गिल्टी होते. तर लोखंडाचाच तवा आहे माझ्याकडे, पण खूप छान भाकरी होतात यावर. बऱ्याच वर्षाचा आहे, थोडासा असा पातळ झाला आहे तो. मध्ये जळतो, थोडंसं करपते भाकर, पण छान होतात तरी. आणि मग आता सर्व म्हटलं भाकरी थापून घेते. अगदी टम्म भाकरी फुगतात या ज्वारीच्या पिठाच्या. जास्त जर बारीक दळून दिलेलं असलं ना, तर फुलका बनवायचा आणि ज्वारी दळताना असं थोडंसं जाडसर रवेदार दळायला लावायचं, म्हणजे भाकरी बरोबर होतात. आता सर्व भाकरी इथे मी थापून घेते आणि त्यानंतर मग जेवण झालं की अजून पुन्हा गव्हाचं दळण करायचं आहे. अजून मला गव्हाचं दळण करून मग नंतर गिरणीत जायचं आहे. मग तोपर्यंत म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक होईल आणि मग नंतर लवकरच आता सायंकाळचा स्वयंपाकही बनवून घेते म्हटलं दुसरा. पण आता भूक लागली तर 2-1 ज्वारीच्या भाकरी बनवून घेते आणि भेंडीची भाजी. म्हटलं थोडंसं जेवण झाल्यानंतर मग पुन्हा अजून गिरणीत जायचं आहे. खूप सारी कामं आहेत. आता गावी गेलो ना, तर खूप कामं राहतात. मग 2 दिवस तर कामं आवरण्यातच जातात. पण इथे मी आटपून घेतलं आणि पण अजून गिरणीत जायचं आहे. गहू वगैरे साफ करायचे आहेत, त्यातही बराच वेळ जाईल. आणि अजून मैत्रिणीच्या सासूबाई वारल्या होत्या,
तर तिकडेही तिच्याकडे जायचं होतं. म्हणजे खूप वयस्कर झाल्या होत्या त्या 90-95च्या. तर त्यांचंवालं दुःखद निधन झालं. तर त्यांनाही जाऊन 10-12 दिवस झाले होते. मग एक दुसरी मैत्रीण म्हटली की आपण जाऊया त्यांच्याकडे म्हणून. मग तिकडेही जायचं आहे. तर म्हटलं हे आधी जेवण वगैरे आणि दळण गिरणीत टाकून येते, मग तिच्या घरून जाऊन मग तिकडे जाईल म्हटलं. आता इकडे भाजी आणि भाकरी मी अशा बनवून घेतल्यात. माझ्या मुलालाही भूक लागली होती, कारण सकाळी अगदी थोडासाच नाश्ता केला होता मी आल्यावर. चला तर मग जेवायला या सर्वजण. म्हटलं आता जेवणाच्या आधी गहूही बाहेर काढून ठेवते, दळणाचा डब्बा वगैरे. त्या डब्याजवळच मग कुरडईचा डब्बाही होता. लक्षात आलं की ऊन आज खूप आहे. मग कुरडया थोड्याशा मागच्या वर्षीच्या होत्या, तर त्याही उन्हाला लावते. तर खूप तार झाले होते, तर ते तारही कुरडईचे मी असे तळून घेतले. सर्व कामं आटोपल्यावर जर जेवायला बसलं की मग जेवणही निवांत होतं. यानंतर मग आता गिरणीत जायचं आहे, गिरणीतून दळण आणायचं आहे आणि मंगळवारचा बाजार आहे. स्वयंपाकही लवकर करून घेते. तर आता 7 वाजले आहेत. स्वयंपाक मी आधीच करून घेतला. तर म्हटलं बाजारात जायचं आहे. आठवड्याचा बाजार भरतो आमच्या इकडे मंगळवारी. खूप मस्त भाज्या असतात, स्वस्तही असतात आणि ताज्या हिरव्यागार अशा. आठवड्याचा असा थोडाफार भाजीपाला घेऊन आला ना, तर मग दर दिवशी भाजीचा असं थोडंसं हे नाही होत, काय भाजी करायचं याचा विचार येत नाही. म्हणून मग एक 4-5 दिवसाचा किंवा 3-4 दिवसाचा भाजीपाला असा मी आणून ठेवते. खूप मस्त आणि स्वस्तही भाज्या असतात. तर मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही चाललो आहोत. स्वयंपाक आधी करून घेतला आणि मग नंतर म्हटलं 7 वाजेपर्यंत जाऊयात. तर आता झाले तुमचे 7, तर 8-8:30 वाजेपर्यंत येऊन जाऊ. आमच्या इकडे 10-11 वाजेपर्यंत म्हणजे 10:30 पर्यंत भाजीपाल्याचा बाजार असतो. तर माझा मुलगा आणि मी आम्ही दोघेही चाललो आहोत. तर चला दाखवते तुम्हाला आमच्या इकडे कसा भाजीपाल्याचा बाजार असतो. तर खूप मोठा असा बाजार भरतो आमच्या इकडे. आठवड्याचाच बाजार आहे, पण खूप गर्दी असते. फळ, फ्रूट, पालेभाज्या, शिवाय भांडी असतात, कपडे असतात. खूप मोठा असा बाजार भरतो. ड्रेस पीसही मिळतात, रेडीमेड ड्रेसही, साडीही, असे खूप सारे कपडे, भांडी वगैरे असतात. तर इथे मला ते काचेचे ग्लास दिसले आणि 2 अशा या प्लेटी. तर मी प्लेटी आणि काचेचे ग्लास घेतले. त्यानंतर आता भाजीपाल्याला म्हटलं पिशवीवरती काढून घेतली आणि पालेभाज्याही अगदी ताज्या, फ्रेश अशा असतात. सर्वच असतं इकडे. तर हे इथे सेलसारखं होतं, एक ₹10-10 काहीही घ्या म्हणून. त्यानंतर इकडे भाजीपाल्याच्या ह्याच्यात आलो. तर भेंडी खूप स्वस्त होती, पण निवडू देत नव्हते ते. पण स्वस्त भेंडी असल्यामुळे गर्दीही खूप होती तिथे. आता हव्या तेवढ्या भाज्या घेतल्या. स्वस्तच होत्या भाज्या. कांदे नव्हते, कांदेही आणले, बटाटे आणले आणि मग दुसऱ्या दिवशी आता भाजीपाला आणल्यावर मी ठेवून दिला होता आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवारी ही बाजाराची पिशवीच, मी मोठा बॉक्स आहे माझ्याकडे फ्रीजचा, त्यातच ही पिशवीच भाजीपाल्याची ठेवून दिली होती. आता हे सर्व भाज्या काढल्या बाहेर. तर हे पहा, मेथी ही मस्त होती, अगदी ताजी, फ्रेश, हिरवीगार. 30 रुपयाच्या 2 होत्या, 25च्या अशा 2 जुड्या दिल्या होत्या. त्यानंतर इथे हा लाल भोपळा आहे. म्हटलं सांबार वगैरे बनवायचा असला तेव्हा मग इथून आणायला कंटाळा येतो लांब जायचा. तर 10 रुपये पाव किलोचा असा भोपळा होता. त्यानंतर इथे लसणाची पातही ठेचा वगैरे करायला खूप छान होतो ठेचा. तर मग तीही आणली. 10-10 रुपयालाच अशा भाज्या होत्या, काही 10ला, 20ला अशा. तर कोथिंबीरची जुडी मात्र थोडीशी महाग होती. ही होती 40 रुपयाला. तर 30 रुपयाला दिली त्यांनी आणि फ्लावरचा गड्डा आणला 20 रुपयाचा. तर फ्रेश आणि चांगला गावरान असा, म्हणजे जास्त पांढरट नव्हता फ्लावर, पिवळा होता. थोडासा पिवळसर घ्यायचा फ्लावर. म्हणजे जर पांढरट असला ना, तर तो थोडं त्यावर केमिकल मारलेलं असतं असं म्हणतात. म्हणून थोडासा पिवळसर असला तर तो असा गावरान असतो असा घ्यायचा फ्लावर. तर मी तसाच पाहून घेतला आहे.
त्यानंतर इथे सर्व भाज्या अशा आता सोडून घेतल्या आणि भाज्या कशा टिकवायच्या म्हणून काय करायचं, सर्व मी आता ह्या फळभाज्या आहे ना, बटाटे, कांदे वगैरे सर्व असे एका बाजूला काढून घेतला फळभाज्या. त्यानं कांदे आणि बटाटे असे थोडे वेगळे करून घेतले आणि ज्या फळभाज्या आहेत त्या वेगळ्या केल्या आणि पालेभाज्या वेगळ्या. आता इथे मी एका टोकरीत मोठ्या पाटीमध्ये पाणी घेतलं आणि यात घालते 1-1.5 चमचा एवढे मीठ. म्हणजे भाज्याही मग आपल्या चांगल्या टिकतात. 5-6 दिवसाच्याच भाज्या आणायच्या, पण जर झालेच वेळ तर एक 6-7 दिवससुद्धा भाज्या मग चांगल्या टिकतात. तर या मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर टाकून घेतली, त्यानंतर भेंडी, टोमॅटो, मिरची, ज्या फळभाज्या असतील, वांगी वगैरे, शेवगा आणला असेल तर तोही असा मिठाच्या पाण्यात ठेवायचा एक 5-6 मिनटं किंवा 5-10 मिनटं. अद्रक, मिरची वगैरे सर्वही आम्ही मिठाच्या पाण्यात टाकून घेते, ज्या फळभाज्या आहेत त्या. तर इथे मी 2 प्रकारची मिरची आणली होती, एक कमी तिखट आणि एक थोडी तिखटवाली. तर आता ह्या 5 ते 10 मिनटं मिठाच्या पाण्यातच ठेवायच्या आणि आता मिठाच्या पाण्यातून धुवून एका दुसऱ्या ह्याच्यात पाणी निथळून घ्यायचं. म्हणजे अशा भाज्या मग टिकतातही, यावर काही कीटक वगैरे असतात तेही निघून जातं. तर आता ह्या सर्व भाज्या मिठाच्या पाण्यातून अशा थोड्या हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायच्या. नंतर नळाखाली मग 2 पाण्याने चांगलं असं हे धुवून घ्यायच्या आणि धुवून मग एका याच्यात पाणी निथळायला ठेवायचं. तर आता भेंडी वगैरे सर्व अशी एका ह्याच्यात काढूनच मग मी धुवून घेते आहे. तर सर्व आधी टोमॅटो होते ना, ते एका चाळणीत काढून घेतले गाळणीमध्ये, म्हणजे मग पटापट धुतले जातात. मिठाच्या पाण्यातून काढूनच असं नळाखाली चांगलं 2-3 पाण्याने धुवून घेतले व्यवस्थित असे आणि सर्व भाज्या अशा गाळणीत घेऊनच धुवून घेतल्या आणि पाणी निथळायला ठेवलं. तर एक करून अशा ज्या बारीक भाज्या होत्या, मिरची, भेंडी वगैरे, त्याही गाळणीत घेतल्या. अशा भाज्या जर धुवून ठेवल्या ना, तर भाज्या म्हणजे चांगल्या आठवडाभर राहतात, साठवता येतात. चांगल्या फळभाज्याही, काही कीटक वगैरे असतात तेही निघून जातं आणि भाजीपालाही मग खराब होत नाही. तर इथे आले होते तेही धुवून घेतले. आले अजून थोडंसं 5-10 मिनटं भिजलं की यावरची माती निघून जाते. तर सर्व भाज्या अशा धुवून घेतल्यात मी फळभाज्या. तर हे आता हे पाणी निथळायला ठेवते. वांगी आणि फणसही आणलं होतं मी, ते सकाळी डब्यासाठी वांग्याची भाजी बनवली, त्यानंतर रात्री फणसाची भाजी बनवली होती. आता म्हटलं दुपारचा वेळ आहे, आज बुधवार आहे, तर भाज्याही निवडून घेते. मग बुधवारचा दिवस आहे आज, तर मंगळवार आणि बुधवारचा ब्लॉग तुम्हाला येत आहे. तर इथे भाजीपाला सर्व असा निवडून ठेवला की मग ऐन वेळेस मग आपल्याला भाजी काढून तेव्हाच बनवता येते. तर इथे मी सर्व मेथीची भाजी, 2 गड्डी मेथी होती, तर मेथीची भाजी सर्व निवडून घेतली, अशी तोडून घेतली आणि अर्धी भाजी आता ठेवून देते. मी असे पिशवीमध्ये ठेवून मग असे बॉक्स आहेत माझ्याकडे फ्रीजचे, त्याच्यात ठेवून देते आणि अर्धी भाजी मला करायची होती संध्याकाळी, म्हणून ती बाजूला ठेवून दिली. आता इथे सर्व हा कचरा झाला, भाजीपाला सर्व निवडून झाला, कचरा सर्व भरून घेते म्हटलं. रात्री भाज्या आणल्या की मग निवडायला आणि साफ करायला वेळ नाही भेटत, म्हणून मी तसंच ठेवून देते पिशवी भाजीपाल्याची मोठं बिग बॉक्समध्ये फ्रीजचा आणि मग नंतर सकाळी सर्व कामं आटोपल्यावर मग काढते आणि एक भाज्या अशा सर्व निवडून, काही फळभाज्या असल्या तर त्याही अशा धुवून व्यवस्थित मिठाच्या पाण्यात धुवून, वांगी, टोमॅटो, फ्लावर, कोबी वगैरे असं मिठाच्या पाण्यात ठेवायचं आणि मग धुवून पाणी निथळून पुसून चांगलं असं प्लॅस्टिकमध्ये बांधून किंवा एखाद्या कॉटनच्या पिशवीतही बांधून अशा डब्यांमध्ये ठेवायचं. अगदी तुम्ही आठवड्याभराने जर ही भाजी काढाल ना, तरी तुम्हाला ताजी आणि फ्रेशच दिसेल. तर मोठ्या फळभाज्या जसे की कोबी, फ्लावर हे खाली ठेवलं आणि टोमॅटो वरती. काय ठेवलं आहे तेही या डब्यातून दिसतं. प्लॅस्टिकचेच डबे आहेत पण काचेसारखे दिसतात. 3-3.5 वर्ष होत आले तरी अजून काही झाले नाही. 4 ते 5 दिवस हा भाजीपाला पुरेल. आठवडाभरही पुरला तरी चालेल, पण जास्त 10-15 दिवसाचा भाजीपालाही आणू नये, त्याचीही चव मग कमी होते. तसं तर प्लॅस्टिकही वापरायला नाही पाहिजे, पण आहे व्यवहारात तर मग थोडंफार वापरण्यात येतंच, मग चालतंच. तर तशी 3च डबे आहेत माझ्याकडे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. हा मंगळवार आणि बुधवारचा व्लॉग होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.